नमस्कार दर्शकांनो आणि सर्व भगिनींनो, आज आम्ही तुम्हाला लक्ष्मी कुबेर मंत्र सांगणार आहोत, जे की महालक्ष्मी तंत्रामधील आहे। जर आपणास धनाची इच्छा असेल, जर आपणास पैशाची इच्छा असेल, आपली गरिबी दरिद्रता दूर करावीशी वाटत असेल, तर ह्या मंत्राचा दररोज आपण 11 माळा जाप करा। 21 दिवस म्हणजे हा मंत्र सिद्ध होईल। आणि ह्यानंतर आपण दररोज 1 माळ्याची जाप करायची आहे, म्हणजे आपल्या घरामध्ये सर्व प्रकारची सिद्धी येईल। आपल्या घरामध्ये धन, पैसा, ऐश्वर्य तसेच महालक्ष्मीची प्राप्ती होईल आणि आपले सर्व दुःख दूर होतील। आपल्या घरामध्ये सर्व प्रकारचे यश मिळेल। तर चला दर्शकांनो, जाणून घेऊया की ह्या महालक्ष्मी कुबेर मंत्राची साधना आपल्याला कशा प्रकारे करायची आहे। दर्शकांनो, ह्या मंत्राची साधना आपण कोणत्याही शुक्रवारी करा, जो शुक्ल पक्षातला असेल। तर शुक्ल पक्षामधल्या शुक्रवारी आपण प्रदोषकाळी म्हणजेच संध्याकाळी 6:30 वाजे ते 7च्या दरम्यान आपण हातपाय धुवून स्वच्छ वस्त्र नेसा। आपल्यासमोर एक शिवलिंग ठेवा। शिवलिंगाची पंचोपचारी पूजा करा। पूजेमध्ये बिल्वपत्र आणि एक पांढरे फूल अर्पित करा। समोर दीप लावा, सुगंधी धूप लावा, जेणेकरून वातावरण सुवासिक बनेल। त्यानंतर पंचोपचारी पूजा केल्यानंतर आपण रुद्राक्षाच्या माळेवर ह्या महालक्ष्मी कुबेर मंत्राचा 11 माळा जाप दररोज करा। 21 दिवस म्हणजे हा मंत्र सिद्ध होईल। आणि त्यानंतर दररोज सकाळी आंघोळ केल्यानंतर या मंत्राचा केवळ आपण 1 माळा जाप करा आणि काही दिवसातच या चमत्कारी मंत्राचा आपण गुण बघा। तर ह्या चमत्कारी मंत्राच्या प्रभावाने आपल्या घरामधील सर्व निगेटिव्ह एनर्जी दूर होईल। आपल्या घरामध्ये धन, पैसा चारो दिशांनी येईल आणि आपल्या घरामधली जे दरिद्री गरिबी आहे ते सुद्धा दूर होण्यास मदत होईल आणि आपल्याला सर्व कार्यामध्ये खूप यश मिळेल। आणि ह्याचबरोबर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा निवास होईल आणि आपल्याला सर्व प्रकारच्या भौतिक सुखाची निश्चितच प्राप्ती होईल। तर दर्शकांनो, हा महालक्ष्मी तंत्रामधील खूप शक्तिशाली मंत्र आहे। तर अशा प्रकारे ह्या मंत्राची साधना करून निश्चितच आपल्या गरिबीला, दरिद्रतेला दूर करा आणि आपल्या जीवनाला आनंदी करा। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा। अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप धन्यवाद।